हा कम्युनिस्ट आहे बरं का, तुम्ही आपले म्हणून सांगतो. हा कम्युनिस्ट आहे बरं का, सावध रहा यांच्यापासून. हा धर्म मानत नाही, म्हणजे भगवान बुद्धाला, बाबासाहेबांना मानत नाही, मार्क्साला मानतो. मार्क्स तर धर्माला अफूची गोळी म्हणतो. तुम्हाला कळणार नाही. कम्युनिस्ट लई हुशार असतात, ते करतात बुद्धिभेद ब्रेन वॉश. तुम्ही करूच शकणार नाही प्रतिवाद. तेव्हा तुम्ही यांच्यापासून दूरच राहिलेलं बरं. हा बुद्धावर बाबासाहेबांवर फार चांगलं चांगलं बोलेल. तुम्हाला खरं खरं वाटेल. हेच पहा, हा सांगतो. बाबासाहेबांनी सांगून ठेवलं की स्वतः बुद्धच कम्युनिस्ट होते. धम्म हा धर्म नाही तर धम्म हा जीवन मार्ग आहे. धर्मात देव आहे, देवाची भक्ती आहे. धर्मात आत्मा परमात्मा आहे. धर्मात परलोक स्वर्ग नरक मोक्ष आहे. तर धम्मात देव नाही, नीती आहे. धम्मात भक्ती नाही, अनुसरण आहे. धम्मात आत्मा फात्मा नाही. धम्मात परलोक स्वर्ग नरक नाही. धम्मात पारलौकिक मोक्ष नाही. धर्म आहे अध्यात्मवादी, धम्म आहे भौतिकवादी. धर्मात अज्ञान आहे तर धम्मात ज्ञान विज्ञान आहे. धर्म वैयक्तिक आहे तर धम्म सामाजिक आहे. धर्म आहे व्यक्तिगत दुःखमुक्तीचा भ्रामक मार्ग, तर धम्म सामाजिक दुःखमुक्तीचा वैज्ञानिक लौकिक जीवन मार्ग आहे. हा सांगेल धम्म म्हणजे अनित्यात्मक प्रतित्य समुत्पाद, म्हणजे बुद्धाचा भौतिकवाद. धर्म सांगतो श्रद्धा ठेवा. धर्म करतो मोक्षदाता असल्याचा दावा. धम्म सांगतो पटलं तर घ्यावा. धम्म सांगतो मी मोक्षदाता नाही, तर मार्गदाता आहे. धम्म सांगतो सत्याला सत्य, असत्याला असत्य म्हणून ओळखा. धम्म सांगतो जगात दुःख आहे. अज्ञान, अंधश्रद्धा आणि लालसा आहेत दुःखाची कारणं, आणि कारणांचं निवारण करून शक्य आहे दुःख निवारण. आणि हा सांगेल हे सारच बाबासाहेब सांगतात म्हणून. बुद्ध ज्याला दुःख म्हणतो त्यालाच मार्क्स शोषण म्हणतो. बाबासाहेबच सांगतात. बुद्ध आणि मार्क्स यांचे शब्द जरी वेगळे असले तरी अर्थ मात्र एकच आहे, साम्यवाद. साम्यवाद हा सांगेल बुद्धाची मैत्री आणि मार्क्सची कॉम्रेडशिप एकच. हा सांगेल बाबासाहेबांचा ब्राह्मणशाही भांडवलशाही विरोध, बाबासाहेबांचा जातीयंताचा स्त्रीमुक्तीचा वर्गंताचा वर्गीय दृष्टिकोन, बाबासाहेबांचे वर्गीय राजकारण. हा सांगेल बाबासाहेब म्हणतात वर्गीय जाणीवेशिवायचे राजकारण म्हणजे निव्वळ भोंदूगिरी. शिका, संघटित वा संघर्ष करा. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो त्याविरुद्ध पेटून उठेल. मुद्दाम सांगेल बाबासाहेब म्हणतात मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. मुद्दामच सांगेल बाबासाहेब म्हणतात जगातील कोणत्याही उज्ज्वल चळवळीच्या नाशास मध्यम वर्गच कारणीभूत असतो. म्हणून सांगेल बाबासाहेब म्हणतात मी उदारमतवादी नाही, मी समाजवादी आहे. मी सांस्कृतिक युद्धावर आहे. आणि सांगेल बाबासाहेब म्हणतात मला कळत नाही समाजवादाशिवाय खरी समता कशी शक्य आहे. आणि सांगेल की साधन विषयक किरकोळ मतभेदाचे मुद्दे असले तरी अंतिम ध्येय साध्य आहे एकच. बाबासाहेबांनी बी आपली गोचीच करून ठेवली. जात म्हणजे बंदिस्त वर्ग म्हणणं काय, स्वतंत्र मजूर पक्ष काय, लाल झेंडा काय, वर कामगार वर्गच देशाला अचूक नेतृत्व देऊ शकतो म्हणणं काय. तरी लोक वाचत नाहीत म्हणून बरं. तर असं सगळं ऐकल्यावर होऊ शकतो की नाही बुद्धिभेद, पण मी नाही होऊ दिला असर. म्हणून तुम्हाला म्हणून सांगतो या कम्युनिस्टापासून दूरच राहिलेलं बरं. साभार. आदिनाथ इंगोले, नांदेड. प्रस्तुति न्यूज इंडिया 7am। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।